विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हा इथला ॲड्रेस दाखवते सर, राईट सर, जे की आपण त्या गेटसमोर थांबलो पाहू. आता ह्याच्यावरती मी क्लिक करतो. हे पहा सर, हे दाखवते सर इथे वडगाव कोल्हाटी वाळूज या ठिकाणी हे मॅप दाखवते सर. आणि ह्या ठिकाणाहून सर 11 किलोमीटर अंतरावरती आहे. सर आम्ही इथे औरंगाबादला विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या UPCच्या सेंटरसाठी इथे परीक्षा असल्यामुळे इथे आलोत. पण इथे येण्या अगोदर जेव्हा आम्ही हे गुगल मॅपवरती सर्च केलं तर गुगल मॅप जो आहे हे कॉलेज आम्हाला इथून 12 किलोमीटर लांब वाळूज या ठिकाणी दाखवत आहे. आणि जशाला तसं इथे फोटोसुद्धा येत आहेत. मी तुम्हाला माझ्या गुगल मॅपवरून करून दाखवतो की इथला ॲड्रेस टाकल्यानंतर हा ॲड्रेस सरळ गुगल मॅप जो आहे वाळूजला आम्हाला घेऊन जात आहे. तर तुम्हाला मी येतं 1 मिनिटामध्ये माझ्या मोबाईलवरून मी तुम्हाला हे करून दाखवू शकतो की मॅप केल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं चूक दाखवत आहे. आम्ही थांबलेल्या त्या कॉलेजच्या समोर आहोत. अशा झालेल्या गोंधळामुळे किती विद्यार्थी? सर सकाळी 9 वाजता इथे रिपोर्टिंग टाईम होता आणि 9:30 वाजता पेपर चालू होणार होता. पण सकाळी 9 वाजून 2 मिनिटं 5 मिनिटाच्या अंतरावरती काही विद्यार्थी आले आणि ते विद्यार्थी आल्यानंतर वेळेच्या 2 मिनिटं उशीर झाल्यामुळे आणि 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मध्ये परवानगी दिल्या गेली नाही. कारण UPCच्या नियमानुसार 9 वाजता गेट बंद होतो. पण ते विद्यार्थी विनंती करत होते की सर आम्ही वाळूज या ठिकाणी जाऊन तिथपर्यंत जाऊन वापस आलो, जेव्हा आम्हाला रॉंग ॲड्रेस मिळाला किंवा मॅपमुळं आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि वापस यायला थोडासा 2 मिनिटं उशीर झाला, त्याने आम्हाला तसं इथं परवानगी कोणत्या विद्यार्थ्यांना दिल्या नाहीत. म्हणजे गुगल मॅपच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहणार. आज सकाळी जवळपास आम्ही इथे होतो तर त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जवळपास 40 ते 45 विद्यार्थी या ठिकाणी ॲब्सेंट राहिले. कारण बाहेर येऊन थांबले होते ते, पण ते मध्ये अलाउ करत नव्हते. वेळेनुसार ते 9 वाजता त्यांनी गेट बंद केला. त्याच्यामुळं ते वाळूजला जाऊन येण्यामध्ये मॅप शोधून तिथपर्यंत जाऊन येण्यामध्ये त्यांना सर 5 मिनिटं 10 मिनिटं उशीर झाला आणि ते त्या मुलांना वंचित झाले सर. हे परीक्षा देऊ नाही शकले सर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.